सूर्यग्रहणामुळे सर्व पितरी अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घेऊ शास्त्र काय सांगते संपूर्ण माहिती। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण आहे। तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही हाच बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे। तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती। तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होते। ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वाचे श्राद्धविधी सर्वपित्री अमावस्येला केले जातात। यंदा 2 ऑक्टोबर रोज सर्वपित्री अमावस्या आहे। त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण देखील आहे। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या। पितृपक्ष संपत आला, पण आता सर्वपित्रीला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे। त्याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो, शिवाय पितृपक्षातही शुभ कार्य केली जात नाहीत। तर हा काळ केवळ श्राद्धविधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो। यंदा सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे। भले ते भारतातून दिसणार नसले तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो। त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावे की नाही याबाबतीत ज्योतिष तज्ज्ञांचे मत जाणून घेऊ। सर्व पितृ अमावस्या कधी असते? हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होईल। सर्वपित्री अमावस्या तिथी 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12:19 समाप्त होईल। म्हणजेच ही तिथी 2 तारखेचा सूर्योदय पाहणार आहे, म्हणून 2 तारखेला सर्वपित्री अमावस्या धरली जाईल। तर सूर्यग्रहण 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 वाजता सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 3:17 समाप्त होईल। सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे की नाही? सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असेल, परंतु श्राद्धविधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्वपित्रीला श्राद्धविधी करावे। सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व: पितृपक्षाचा शेवट सर्वपित्रीने होतो। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो। या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहीत नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते, म्हणूनच त्याला सर्वपित्री असे म्हटले आहे। सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो।